हॅलो एव्हरीवन, आपल्या चॅनलवरच्या एक नवीन ब्लॉगमध्ये मी दीपिका तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज दुपारून ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे। आताच आमचं चहा पाणी झालेलं आहे आणि आदू बाहेर खेळतीये। तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे। तर आज म्हटलं की मेथीचे पराठे करूयात। तर आज सकाळीच मेथीच्या पेंडी घेतलेल्या, तर ती नीट करायची आहे। तर ती आता नीट करते आणि त्यानंतर मग ब्लॉग कंटिन्यू करते। ताज्या ताज्या मेथीच्या 2 पेंडी आणलेल्या आहेत। तर आता हे जॉबवरून आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी चहा बनवतीये आणि आता स्वयंपाकाचा सुद्धा टाइम झालेला आहे। माझी मेथी निवडून झालेली आहे। तर इकडे चहा होईपर्यंत एकीकडे मी भाताचा कुकर लावून घेतलेला आहे, जेणेकरून भात झाला की मग आदू भात खात बसते, म्हणजे माझे काम सुद्धा होत राहतात। 5 वाजता आदू थोडा वेळ बाहेर खेळते। 5 ते 6 वाजेपर्यंत ती बाहेर असते आणि ती लहान असल्यामुळे मला तिच्या सोबत थांबावंच लागतं। तर 5 ते 6च्या वेळेत जर कधी काही भाजी वगैरे निवडायची असेल किंवा आणखी काही भाजीची तयारी करायची असेल तर ती कामे मी करून घेत असते, म्हणजे माझं कामही होतं आणि आदूवर लक्षही राहतं। आणि 6 किंवा 6:15च्या नंतर मग मी माझ्या स्वयंपाकाला लागते। तर आता इथे चहा बनवून झालेला आहे। यांना चहा देऊन आले आणि त्यानंतर लगेचच पीठ मळायला घेतलं। आणि जसं की मी म्हटलं होतं की आज मेथीचे पराठे करायचे आहे, तर आज मी वेगळ्या पद्धतीने जरा पराठे बनवणार आहे। त्यासाठी इथे आता चपातीला जसं पीठ मळून घेतो अगदी त्याप्रमाणेच पीठ मळून घेत आहे। पीठ मळून झाल्याच्या नंतर लगेचच आता पराठ्यासोबत खाण्यासाठी मी टोमॅटोची चटणी बनवून घेणार आहे। आणि आज थोड्या वेगळ्या पद्धतीने टोमॅटोची चटणी बनवणार आहे। तर त्यासाठी कांदा उभा कट करून घेतलेला आहे आणि टोमॅटो सुद्धा उभा कट करून घेणार आहे। आणि कांदा कट करून झाल्याच्या नंतर लगेचच तो कढईमध्ये टाकून छान फ्राय करून घ्यायचा आहे। आणि कुठलीही भाजी आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने जर ट्राय केली ना तर ती खायला सुद्धा छान लागते। आता कढईमध्ये कांदा टाकून घेतलेला आहे आणि एकीकडे कुकरची वाफ सुद्धा निघालेली आहे। तर आदू आली होती, तर तिला एका प्लेटमध्ये भात दिले आहे। तूप भात ती खाते आणि त्यानंतर परत मी माझ्या कामाला लागले। आणि आदूला भात काय खायचं नव्हतं, तर ती म्हणत होती मला चपाती करायची आहे। तर बघा इकडे आदू कशी चपाती करते येते। तिला एक पोळपाट बेलन आणि कणकेचा छोटासा गोळा दिला ना तर ती खेळत बसते किती वेळ, थोडीशी लाटते, खेळते आणि मम्मा मम्मा करत आणून देते। इथे ना आदूचा एक किस्सा सांगावा असं वाटतो। एक दिवस मी भाकरी करत होते आणि नेहमीप्रमाणे मी तिला थोडासा एक गोळा तिला त्यातला पिठाचा दिला होता आणि पोळपाट बेलनं दिलं होतं की बेलनं मागेन म्हणून। पण मी त्या दिवशी भाकरी करत होते ना, तर तिने मला भाकरी करताना पाहिलं आणि ती सुद्धा भाकरी थापू लागली। म्हटलं मुली किती असं लवकर कॅप्चर करतात। आणि आता मी इथे व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करते ना, तर याचा गोंधळ चाललेला आहे बघा। ही घरात लेकरू असं असल्याच्या नंतर कसं पॉसिबल होईल रोज रोज व्हिडिओ शूट करणं। हे असायचं दिवसभर गोंधळ चालू राहतो, त्यामुळे ना व्हिडिओ शूट करून जरी ठेवले ना तरी ते एडिट करून अपलोड करणं पॉसिबल होत नाही। तर बोलता बोलता आपला कांदा परतून झालेला आहे, छान त्यात तेल टाकून घेतले आणि त्यानंतर लगेचच टोमॅटो टाकलेले आहेत आणि ते सुद्धा छान फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि जो चमचा घेतलेला आहे भाजीचा, तर त्या चमच्याने ना टोमॅटोला थोडंसं असं मॅश केल्यासारखं वरतून ठेचायचं आहे, जेणेकरून ते पूर्ण भाजी नीट मिक्स होते आणि कांद्याचा सुद्धा फ्लेवर छान त्यामध्ये उतरतो आणि टोमॅटो सुद्धा शिजण्यासाठी मदत होते, कच्चे राहत नाहीत। आणि टोमॅटो इकडे छान फ्राय होत आहे, तोवर इकडे मी भाजीची तयारी करून घेत आहे। आपल्याला मेथीचे पराठे करायचे आहे, तर त्यासाठी मी आधी मेथीची भाजी करून घेणार आहे। तर एका टोपल्यामध्ये मी मेथी कट करून घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला। आणि एकीकडे आता टोमॅटो सुद्धा नीट फ्राय झालेला आहे, तर त्यामध्ये तिखट मीठ लगेच टाकून घेते। तर यामध्ये आता आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे आणि आपल्या नेहमी जशा भाज्यांना हळद मीठ शेंगदाण्याचं कूट वगैरे जे काय टाकतो ना ते सर्व काही टाकून घ्यायचं आहे। आणि भाजी झाल्याच्या नंतर शेवटी मात्र कोथिंबीरने मस्त गार्निश करून घ्यायची आहे। बघा इकडे आता आपली टोमॅटोची चटणी रेडी आहे, तर यावरती मी कोथिंबीर टाकून घेते। आणि याप्रमाणे टोमॅटोची चटणी नक्की ट्राय करून बघा आणि कशी होते ते नक्की कमेंट करून सांगा। आमच्या अहोंची स्पेशल रेसिपी आहे ही। आणि चटणी झाली की लागलीच मी इकडे कढई ठेवलेली आहे मेथीची भाजी करून घेण्यासाठी। त्यात आता तेल जिरं मोहरी टाकून फोडणी देऊन घेतलेली आहे आणि त्यानंतर लसूण टाकलेला आहे। लसूण छान लालसर होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर लगेचच मेथी टाकून घ्यायची आहे आणि मेथी छान फ्राय करून घ्यायची आहे। छान फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत।
आणि आपण हे जे पराठे बनवतोय ना, तर त्यामध्ये फोडणीला लसूण थोडासा जास्तीचा टाकून घ्यायचा आहे, म्हणजे पराठ्याला टेस्ट छान येते. तर मेथी आता अगदी निम्म्यापेक्षा कमी झालेली आहे. तर या स्टेजला आता मी ते हळद, मीठ आणि तिखट टाकून घेते. तर आज मी ही भाजी केली आहे, तर ती केली तर नेहमीप्रमाणे. तर यात काय असं स्पेशल आहे आणि कसे पराठे बनवणार आहे, तर त्यासाठी ना आता मी मसाले वगैरे टाकून झाले ना, तर त्यामध्ये टाकून घेणार आहे बेसन पीठ, जेणेकरून आपल्या भाजीचा छान असा गोळा तयार होईल आणि पराठे लाटण्याला आपल्याला एक छान बाइंडिंग भेटेल. तर इथे आता माझी भाजी रेडी आहे आणि भाजी थंड होईपर्यंत मी आधी चपात्या बनवून घेणार आहे, त्यानंतर लगेचच पराठे बनवणार आहे. तर माझी चपात्या बनवून झालेल्या आहे. आता इथे पराठा बनवून घेणार आहे. तर त्यासाठी आपण थोडीशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये भाजी टाकून घ्यायची आहे आणि पुरणपोळीचा कसा गोळा करतो तसा बनवून मग त्यानंतर पराठा लाटायचा आहे. या पद्धतीने अशी भाजी बनवून जर पराठे बनवले ना, तर भाजी जास्ती प्रमाणात खाण्यात येते. बऱ्याच वेळेस लहान मुलांना किंवा आपल्या मोठ्या माणसांना सुद्धा भाजी जास्ती प्रमाणात आवडत नाही. तर अशा प्रकारे पराठे केल्यावर टेस्टसुद्धा बदल लागते, छान लागते आणि भाजीसुद्धा आपल्या पोटामध्ये जाते. तर आता माझा स्वयंपाक झालेला. किचन ओट्यावर एवढी सारी भांडी पडलेली आणि आधुनेसुद्धा खूप पसारा करून ठेवलेला होता. आता पटकन हे सर्व काही आवरून घेते.
आताच आमची जेवणं झालेली आहे आणि बरेच दिवस झाले मिक्सर खराब झाला होता, त्यामुळे नवीन मिक्सर आणलेला आहे. तर त्यामध्ये आज बनवणार आहे कोल्ड कॉफी. तर मी इथे मिक्सरच्या पॉटमध्ये थंड दूध घेतलेलं आहे, त्यात आईस क्यूब टाकलेले आहे आणि त्यात साखर टाकून घेतलेली आहे आणि लगेचच कॉफीसुद्धा टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे सर्व काही टाकून झाल्याच्या नंतर मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे फेस येईपर्यंत. आणि 2 मिनटातच आता आपली कोल्ड कॉफी रेडी झालेली आहे. टेस्ट तर कॅफेसारखी आलेली आहे, पण मग आता दिसायलासुद्धा छान दिसली पाहिजे, म्हणजे प्यायलासुद्धा मजा येते. म्हणून मग मी इथे काचेचा एक ग्लास घेतलेला आहे आणि त्यात चॉकलेट सिरप घेऊन ते मस्त असं गार्निश करून घेतलेलं आहे. पूर्ण ग्लासला चॉकलेटची कोटिंग दिलेली आहे आणि त्यानंतर आपली कोल्ड कॉफी त्यात ओतलेली आहे. आणि त्यानंतर परत वरतून डार्क चॉकलेट टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं चॉकलेट सिरप आणि चॉकलेट स्प्रिंकलरसुद्धा होते ते सुद्धा टाकून घेतलेले आहेत. आणि कोल्ड कॉफी आहे म्हणून कॉफीसुद्धा थोडीशी टाकून घेतलेली आहे आणि इथे आपली कोल्ड कॉफी रेडी आहे. या कोल्ड कॉफी प्यायला. राधूला इथे झोपवलेली आहे. तर 10:30 वाजलेले आहेत. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.